अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला ह्या 7 दिवसामध्ये स्वामी पुण्यतिथी निमित्त जर आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर स्वामी चरित्र आणि संक्षिप्त गुरुचरित्र हे कसं वाचायचं, याच्याबद्दल याचे नियम काय आहे, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण 12 महिने 18 काळ कधीही करू शकतो, काही बंधन नाही. मग खूप जणांना जॉबमुळे, बिझनेसमुळे किंवा काही वैयक्तिक कारणामुळे गुरुचरित्र पारायण करायला नाही जमलं तर म्हणे यांनी 7 दिवसामध्ये, आता आज तर 3रा दिवस आहे, 15 तारखेपर्यंत तुम्ही स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते कसं वाचन करायचं, त्याची पूजा मांडणी करायची का, त्याबद्दल मी माहिती सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वामी चरित्र. स्वामी चरित्रामध्ये स्वामी पुण्यतिथी निमित्त 21 अध्याय स्वामी चरित्र आहे ते तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, काही बंधन नाही. कोणत्याही प्रकाशनाचं स्वामी चरित्र आहे ते आपण ह्या 7 दिवसामध्ये वाचू शकता. कसं वाचायचं, त्याची पूजा मांडणी करायची का, साधा पाठ ठेवा, पीस ठेवा, पोथी हातामध्ये घेऊन वाचायचं नाही कधी, लक्षात ठेवा. पोथी हातामध्ये घेऊन वाचायचं नाही. स्वामी चरित्र वाचताना तुम्ही सकाळी वाचू शकता, दुपारी वाचू शकता, संध्याकाळी पण स्वामी चरित्र वाचू शकता, बंधन नाहीये, काहीच बंधन नाही त्याचं. स्वामी चरित्राबद्दल स्वामींच्या लीला आहे, त्याच्यामध्ये बाळप्पा महाराज असेल, चोळप्पा महाराज असेल, सुंदराबाई असेल, स्वामी सूत असेल, यांची कथा आणि वर्णने. मग जो व्यक्ती स्वामी चरित्र वाचतो त्याचं मन आहे ना, मन शांत व्हायला पाहिजे. आपल्याला लक्षात येतं की महाराजांनी 21 वर्ष अक्कलकोटमध्ये महाराज होते, अजून पण आहे. त्यांनी ज्या लीला केल्या तसं वर्णन आहे आणि ते स्वतः आपण वाचलं पाहिजे. आपण काय करतो, वाचतच नाही. आपलं काय होतं, वाचन करण्यामध्ये जीवावर येतो, आपण फक्त रील्स किंवा या गोष्टी बघण्यामध्येच वेळ जास्त जातो आपला. पण स्वतः बसायचं, आसन घ्यायचं, धूप लावा, दीप लावा, दिवा लावा आणि स्वामी चरित्र आहे ते वाचायला पाहिजे. या पुण्यतिथी निमित्त तरी आपण स्वामी चरित्र आहे ते महाराजांचं वाचायला पाहिजे. त्याच्यामध्ये खूप ताकद आहे, लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये खूप ताकद आहे. स्वामी चरित्र आपण वाचायला पाहिजे. आता हे स्वामी चरित्र आपण कधीही वाचा, महिला असेल, पुरुष असेल, कोणीही स्वामी चरित्र वाचू शकतं, काही बंधन नाही. आता संक्षिप्त गुरुचरित्र. संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजे काय, हे दत्त अवधूत विरचित संक्षिप्त गुरुचरित्र आहे. त्याच्यामध्ये 7 अध्याय आहे, फक्त 7 अध्याय आहे. त्याचे कोणते नियम आहेत का, त्याचं वाचताना काही मांडणी करायची का, आपण साधी सोपी मांडणी करायची. पोथी कधीही हातामध्ये घेऊन पोथी वाचायची नाही, हातामध्ये घेऊन पोथी कधी वाचायची नाही. पोथी खाली ठेवायची, त्याच्यावरती पोथी खाली ठेवल्यानंतर पीस ठेवा, धूप लावा, दीप लावा. किंवा संक्षिप्त गुरुचरित्र असेल ते तुम्ही सकाळी वाचू शकता, दुपारी वाचू शकता, रात्री पण वाचू शकता, काही बंधन नाही त्याला, काही बंधन नाही. मग या स्वामी चरित्र असेल, संक्षिप्त गुरुचरित्र आहे, त्याला काही खाण्यापिण्याचे नियम आहे का, शाकाहारी जेवण असावं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात पहिला नियम आहे, शाकाहारी जेवण असावं. आणि आपण जेव्हा संक्षिप्त गुरुचरित्र वाचतो त्याच्यामध्ये 7च अध्याय आहे, पण तो गुरुचरित्राचा सार आहे, 7 अध्याय आहे, ते तुम्ही ते वाचू शकता, काही बंधन नाही. म्हणजे सकाळी स्वामी चरित्र वाचायचं, संध्याकाळी संक्षिप्त गुरुचरित्र वाचा, किंवा सकाळी संक्षिप्त गुरुचरित्र वाचून घ्यायचं आणि संध्याकाळच्या वेळेस स्वामी चरित्र तुम्ही वाचावं, काही बंधन नाही. आपलं आसन असावं, आपल्याकडं आपलं आसन पाहिजे, महाराजांची जपमाळ पाहिजे आणि संक्षिप्त गुरुचरित्र आणि स्वामी चरित्र तुम्ही अल्टरनेट वाचू शकता. याला काही जेवणाचे नियम आहे का, काही जेवणाचे नियम नाही, बिंदास काही प्रॉब्लेम नाही. आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचावं आणि तेवढंच फळ भेटतं. संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने एक प्रकारची ऊर्जा येते, स्वामी चरित्र वाचल्याने पण आपल्याला एक प्रकारची ऊर्जा येते. ह्या दोन्ही गोष्टी सोबत केल्याने आपल्याला महाराजांची सेवा आहे ती सेवा होईल. संक्षिप्त गुरुचरित्र पण आणि स्वामी चरित्र पण दोन्हीही
अल्टरनेट वाचलं तर त्याची सेवा आपल्याकडून होईल. 7 दिवस नाही जमलं, 1 दिवस करा, 2 दिवस करा, 3 दिवस करा, काहीही प्रॉब्लेम नाही. हे कुठं बसून वाचायचं? मग गाडीवर चालता चालता वाचू शकतो का? वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपली चप्पल असेल, बूट असेल ते काढावं, आपल्या हातामध्ये पोथी घेऊन आपण वाचू शकता. चालता, बसता, उठता वाचू शकता, काही प्रॉब्लेम नाही. माझं मत असं आहे की विनाकारण आपला वेळ वाया घालून काही फायदा नाहीये. आपला प्रवास करत असाल, विनाकारण दुसऱ्या व्हिडिओ बघण्यापेक्षा, मनामध्ये कोणत्या गोष्टी आणण्यापेक्षा जर तुम्ही स्वामी चरित्र वाचलं, तो वेळ स्वामींचं चरित्र ऐकण्यामध्ये जर तुमचा गेला किंवा वाचण्यामध्ये गेला, तेवढं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. संक्षिप्त गुरुचरित्राचं पण तसंच आहे. एक सेविकरीताईचं उदाहरण सांगतो मी आपल्याला. त्यांना प्रवास असतो, रोज 1 तास 2 तास प्रवास असतो. प्रवासामध्ये ते पहिले काय करायच्या? व्हिडिओ बघणं, हे करणं, ह्या अशा गोष्टी करायच्या, रील बघणं, ह्या अशा गोष्टी करायच्या. पण मग त्यांनी ठरवलं की 108 स्वामी चरित्र किंवा 108 संक्षिप्त गुरुचरित्र करायचं. मग दिवसभर त्यांना वेळ भेटत नव्हता. मग त्यांनी काय ठरवलं की रोज प्रवास करताना काय करायचं? प्रवासामध्ये बसले, गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीच्या तिथे ते आसन टाकायच्या. रेल्वेमध्ये असेल, बसमध्ये असेल, प्रायव्हेट कार असेल, ते स्वतःचं आसन टाकायच्या. चप्पल किंवा काही असेल, बूट असेल, ते बाजूला ठेवायच्या. पोथी हातामध्ये घेऊन त्या स्वामी चरित्र वाचायच्या. पहिल्या दिवशी त्यांना ऑकवर्ड वाटलं, लोक त्यांच्याकडे बघू लागले, वेगळं वाटू लागलं. पण दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवसापासून त्यांना एक प्रकारची ऊर्जा येऊ लागली. 1 तास त्यांचा कसा जायचं त्यांना समजतच नव्हता. ते जेव्हा पहिला अध्याय, दुसरा अध्याय, असे 21 अध्याय त्यांचे पूर्ण व्हायचे आणि वापस यायच्या वेळेस ते संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचे. असं त्यांचा दिनक्रम चालू केला. 1 महिना झाला. 1 महिन्यामध्ये त्यांचे 30 स्वामीचरित्र झाले आणि 30 संक्षिप्त गुरुचरित्र झाले. अशी ऊर्जा त्यांची तयार झाली की एक प्रकारचं संरक्षण निर्माण झालं त्यांचं. काहीच नाही, फक्त वाचन. पहिले वाचन करता करता पहिले त्यांच्या मनामधले निगेटिव्ह विचार गेले, मनातले विचार कमी झाले, मन स्थिर होऊ लागलं, मन चांगलं होऊ लागलं, लोकांबद्दल चांगले विचार येऊ लागले. आणि असं करत करत त्यांचं 108 दिवसामध्ये 108 स्वामीचरित्र झाले, 108 संक्षिप्त गुरुचरित्र वाचन झालं. ती ऊर्जा कमी नाहीये. त्यांना असा भास होऊ लागला की दत्त महाराज त्यांच्या सोबत आहे. आणि 1 दिवस जर त्यांनी वाचन नाही केलं तर त्यांच्या मनामध्ये रुखरुख लागू लागली, अरे नाही, आपण आज वाचन नाही केलं. त्यांना पूर्ण पोथी पाठ झाली. पोथी जरी पाठ झाली तरी पण आपल्या हातामध्ये ठेवावं. हे झालं एका ताईचं उदाहरण. दुसऱ्या ताईचं उदाहरण असं आहे की त्यांचं स्वयंपाक करून किंवा प्रपंच करून, आपण म्हणतो ना, प्रपंच करून परमार्थ करायचा. मग त्यांचे मुलं असेल, नवरा असेल, हे शाळेत गेल्यानंतर, ड्युटीला गेल्यानंतर ते रोज स्वामीचरित्र वाचायला सुरुवात केली. त्यांचं असं अनुभव सांगितला त्या ताईने की रोज स्वामीचरित्र वाचल्याने किंवा रोज संक्षिप्त गुरुचरित्र वाचल्याने केल्याने त्यांचा जो वेळ होता, त्या वेळेमध्ये काय करायचं, त्या सोसायटीमध्ये असेल, कोणामध्ये असेल, यांची निंदा करा, त्यांची निंदा करा, अशा निंद्यामध्ये वेळ वाया जायचा. पण जोपासून त्यांनी 108 स्वामीचरित्र पारायण करायचा निर्णय घेतला, त्यांचं निंदा नालस्ती बंद झाली. त्यांना असा भास येऊ लागला की त्यांच्या बाजूला दत्त महाराज आहे, होतं ते, किंवा स्वामी महाराज आहे. म्हणून कोणतीही गोष्ट तुम्ही जर कंटिन्यू केली तर त्या गोष्टीचे परिणाम आपल्यावर होत असतात. म्हणून तुम्ही पण अजून पण स्वामीचरित्र वाचलं नसेल, संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं नसेल, वाचावं, वाचायला सुरुवात करावी. तुम्ही वाचायला सुरुवात जर केली तर तुम्हाला त्याचं फळ खूप छान प्रकारे भेटत असतं. तुम्ही रोज सकाळी नाही जमलं, संध्याकाळी करा आणि काही प्रॉब्लेम नाही. काही जण असे आहे, एक सेविकरी दादाचा अनुभव आहे, दिवसभर त्यांचा जॉब असतो, सकाळी 5 वाजता जातात ते, रात्री ते 9-10 वाजता येतात. घरी आल्यानंतर जेवण हे सगळं करता आणि हे केल्यानंतर परत स्वामीचरित्र हातामध्ये घेता. कारण की असं पण कोणी ना 12-1 वाजेपर्यंत रात्री झोपत नाही. नुसता मोबाईल बघण्यापेक्षा, आपला वेळ वाया घालण्यापेक्षा आपण स्वामीचरित्र वाचून, संक्षिप्त गुरुचरित्र वाचून त्याच्यामध्ये आपला वेळ आपण खर्ची करायला पाहिजे. प्रपंचामधून वेळ काढून आपला जो आनंद आहे ना, तो स्वामीचरित्र वाचण्यामध्ये आणि संक्षिप्त गुरुचरित्र वाचण्यामध्ये तो आनंद करायला पाहिजे.
मी म्हणतो तुमची पत्रिका किती खराब असू द्या, तुमचे ग्रहमान किती खराब असू द्या, तुमचं नक्षत्र किती खराब असू द्या, तुमची नक्षत्र शांती असेल, मंगळ असेल, केतू असेल, विष्टीकरण शांती, तुम्हाला सगळ्या शांती असू द्या, तुमचा हस्तरेखा खराब असू द्या, तुमचं सगळं ग्रहमान खराब असू द्या, जो गुरु भक्ती करतो, जो गुरूंची सेवा करतो, जो व्यक्ती स्वामी चरित्र रोज वाचत असेल, संक्षिप्त गुरुचरित्र वाचत असेल, महाराजांचं रोज नामस्मरण करत असेल, त्या व्यक्तींना कळी काळास न बेने, त्या व्यक्तींना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही म्हणणार कस का दादा? असंच आहे. जो गुरु भक्ती करतो ना, ब्रह्मा विष्णू महेश्वर म्हणजे तिन्ही देवता त्यांना आशीर्वाद देण्यासाठी येत असतात. गुरुचरित्र वाचा, गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. जो व्यक्ती गुरु भक्ती करतो त्या व्यक्तींना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः देव येत असतात. पण गुरुभक्ती कशी करायची? फळासाठी नाही की मी माझे 108 स्वामी चरित्र झाले म्हणजे मला हे भेटलं पाहिजे, घर पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे. नाही, मला गुरूंचं दर्शन पाहिजे हे तुम्ही म्हणा. मला गुरु स्वरूप दिसले पाहिजे, गुरूंचं दर्शन पाहिजे, हेच तुम्ही मागायला पाहिजे. संक्षिप्त गुरुचरित्र पण असंच आहे. जो व्यक्ती संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करतो त्यांच्या कुंडलीमध्ये किती दोष असू द्या, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. असंच एक अनुभव आला. मी असं जे पत्रिका मार्गदर्शन असेल, फेस रिडिंग आहे, अशा पद्धतीने मी करत असतो. तर एकदा एक सेविकरी ताई होती, तर त्यांनी मला त्यांचा फोटो असेल, फेस रिडिंग असेल तो पाठवला, पत्रिका पाठवली. आणि जेव्हा मी पत्रिका बघितली की पत्रिकेमध्ये गुरु आणि ग्रहमान आहे ते खूप खराब होते, पत्रिकाच खूप खराब होती. पण त्यांच्या चेहऱ्याकडे मी जेव्हा बघितलं, मी का बरं पत्रिका आणि फेस रिडिंग करतो, दोन्ही गोष्टी. पत्रिका ही आपल्या जन्माच्या वेळेस तयार झालेली असते, जन्माच्या वेळेस पत्रिका तयार झाली असते. पण आताचा जो फेस रिडिंग आहे, आता फेस रिडिंगमुळे काय कळतं, आपल्या चेहऱ्यामुळे काय कळतं, तर तुम्ही कसे आहात हे आपल्या चेहऱ्यामुळे कळतं. तुम्ही चांगले आहात, कसे आहात, तुम्ही दोषी असाल, तुम्ही स्वभाव कसा आहे आणि तुम्ही सेवा काय करता, हे ह्या सगळ्या चेहऱ्यामुळे दिसतं. त्यांनी फोटो पाठवला, पत्रिकेमध्ये बघितलं तर ह्या तर खूप उग्र आहे, खूप रागीट आहे. पण चेहरा त्यांचा असा सांगत होता की त्या चेहऱ्यावर असंच दिसत होतं मला की त्यांनी खूप पारायण असेल, स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र असेल, खूप पारायण त्यांचे झालेले, खूप सेवा झालेली त्यांची. 108 गुरुचरित्र पारायण असेल, 108 स्वामीचरित्र, 108 दुर्गा सप्तशती, सगळ्या सेवा त्यांच्या झाल्या. त्यांच्या आवाजामध्ये एक प्रकारचं ऊर्जा होती. त्या म्हटलं की दादा मला फेस रिडिंग आणि कुंडली मार्गदर्शन करायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला तुमचा फोटो आणि पत्रिका पाठवा. मी बघितलं, स्टडी केली, अभ्यास केला. त्यांचा फोटो बघितल्यानंतर मला दत्त महाराजांचा चेहरा दिसला. मी म्हटलं अरे बाप, अरे हे तर सेवा करता. कारण की जो व्यक्ती दत्त महाराजांची सेवा करतो, जो गुरूंची सेवा करतो, त्या व्यक्तींचं आपण भविष्य सांगत नाही. आता त्या व्यक्तीचं काय भविष्य सांगायचं आपण एवढं ज्ञानी आहे का? नाही, मी तर शून्य आहे, मी काहीच नाही. मी म्हटलं नाही, अशांचं आपण सांगत नाही. मग त्या ताईंचा फोन आला की दादा मी तुमच्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी तुम्हाला तुमची अपॉइंटमेंट घेतली, तर तुम्ही माझं भविष्य सांगा. मी हसलो. मी म्हटलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. त्या पण तिकडून तेच म्हटल्या, त्या पण हसल्या. त्या म्हणे दादा तुमच्या मुखातून तुम्ही सांगा. मी म्हटलं तुम्ही ऑलरेडी खूप सेवा करता, सगळी सेवा आहे, तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे, तुम्हाला कसलीही चिंता नाही, काळजी नाही, काहीच नाहीये. फक्त तुमचं जे मन आहे ते मन अजून स्थिर नाहीये, अजून स्थिर होत नाहीये. तर तुम्ही अजून नामस्मरण वाढवा. 1.25 लाख किंवा 11 लाख तुम्ही नामस्मरण करावं. त्या ताई हसल्या आणि त्या ताई त्याच म्हटल्या की मला माझं भविष्याची मला चिंता नाहीच आहे. त्यांचं भविष्य खूप चांगलं आहे. त्या म्हणे की मला सगळं, मला घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी आहे. फक्त त्यांचं काही काळ मन घाबरत होतं आणि मन घाबरण्यासाठी फक्त तेवढंच त्यांना महत्वाचं होतं. त्यांना वाटलं की मी काही त्यांच्या नक्षत्राबद्दल मी त्यांना सांगेल, त्यांच्या ग्रहाबद्दल सांगेल. त्यांना असं वाटलं की मी त्यांना पत्रिकेबद्दल सांगेल, ग्रहाबद्दल सांगेल. पण त्यांचा जेव्हा त्यांनी मला फोटो पाठवला त्याच्यामध्ये अशा गोष्टी समजल्या की त्यांचे ग्रहमान खराब आहेत, नक्षत्र खराब आहे. पण नक्षत्रापेक्षा त्यांनी जी सेवा केली, 108 स्वामी चैत्र, 108 गुरुचैत्र, 108 दुर्गा सप्तशती आणि 108
संक्षिप्त गुरुचरित्र, त्याच्यामुळे त्यांची पत्रिकेमध्ये मूलाग्र बदल झाला, खूप बदल झाला, त्यांच्या चेहऱ्यावर बदल झाला, त्यांच्या ग्रहमानावर बदल झाला. ही गोष्ट असते. ते म्हणे मला तुमच्याकडून हीच अपेक्षित उत्तर होतं. म्हटलं तेवढंच आहे, मी पत्रिकाचा अभ्यास मी करतो पूर्ण, पण समोरच्याला काय सांगायचं ते आपल्या मनावर असतं. दत्त महाराज जसं सांगतात त्या पद्धतीने सांगायचं. आणि फेस रिडिंग आणि पत्रिकेमध्ये खूप डिफरन्स. पत्रिका आपण जन्माच्या वेळेस पत्रिका तयार होती. फेस रिडिंग मध्ये आता आपण काय आहोत, आपण आता काय करायला पाहिजे, ह्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या. सेवा असेल, सेवा उपासना तेवढी सांगितली, त्यांची सेवा अजून वाढवायला सांगितली. याच्यामध्ये असतं. म्हणून जो दत्त महाराजांची सेवा करतो, जो गुरूंची सेवा करतो, त्या व्यक्तींची पत्रिका बघायची नसते. हे माझं नियम आहे. मी माझे स्वतः नियम ठेवलेले असे नाही बघायचे त्यांची. त्यांना फक्त अजून आध्यात्मिक गोष्टी सांगायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.